शाळेतली पोरं जर त्यांनी दांडक्याला हात घातला, आता हे बघा कायदा सुव्यवस्था अराजकता, आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं, आता मंत्र्यांनी बघावं. त्याचा रोष आहे. मी 2 दिवसापूर्वी बारामतीत गेलोय. बारामतीतल्या चौकात ज्या शरद पवारांनी, सुप्रिया सुळेंनी, रोहित पवारांनी, अजितदादा पवारांच्या ह्या आमदारांनी ज्या मनोज जरांगेचा बागलबुवा महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवला, ओबीसीचं आरक्षण संपवलं, त्या बारामतीत दंड थोपटलेत. गेवराई भिवराई सोडा, महाराष्ट्रातला ओबीसी जागा झालाय. सन्माननीय बाळासाहेबांनी त्या दिवशी पाठिंबा दिलाय. आमच्या बहुजन बांधवांनी, आमचा काळूराम चौधरी दंड थोपटून बारामतीच्या विचारपीठावर येऊन बोललाय. त्यामुळे आम्ही, ही जनतेची भावना आहे, ओबीसींची भावना आहे, दीनदलितांची भावना आहे. कायदा कानून वाहून जाईल याच्या समोर. संविधानाला मानणारी आम्ही माणसं आहोत. ज्या देवाधिकांना जमला नाही तो न्याय आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला होता, आणि तो न्याय स्वतःला क्षत्रिय म्हणणाऱ्या, जात वर्चस्वाची भाषा बोलणाऱ्या माणसांनी तो आमचा न्याय, आमचं ताट, आमच्या अनाथ माती कालवण्याचं काम केलंय. त्यांना आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. राज्याच्या कानात वेळी बोलतील, योग्य ठिकाणी बोलतील, आणि असू दे ना, कायद्याच्या सभागृहात ते बोलतील, मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये ते बोलतील. अरे रस्त्याची लढाई लढायला आम्ही तयार आहोत ना. त्यांनाही बोलावं लागेल, त्यांनाही बोलावं लागेल. आज आठवण येते ती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची. पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या दीनदलितांचा, ओबीसींचा, भटक्यांचा आवाज बनणारे गोपीनाथराव मुंडे होते, आणि अधिकारवाणीने सगळ्यांना सांगणारे गोपीनाथराव मुंडे होते. आज त्यांची उणीव भासते. माननीय छगनरावजी भुजबळ बोलतायत, पण त्यांना ट्रोल करायचा प्रयत्न करतोय. पण गावगाड्यातले आम्ही पोरं सगळी तयार आहोत. आमचं नेतृत्व जपू, आमचा हक्क अधिकार जपू. रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयातली लढाई मोठ्या ताकदीनं स्थानिक आमदार बोलायचं त्याला. तो आम्हाला स्ट्रीट डॉग म्हणला. धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या एका पोराला कुत्र्याची उपमा देणारा हा हरामखोर आमदार. अरे तुला मतं किती दिली आम्ही? कोण आमदार आहेत नाव सांगा. अरे तू काय कुठला विजय पंडित? आता आमचा विद्रोह आहे. अरे बॅच झालं तुमचं आता नाव घेणं, तुमच्या समोर हुजरेगिरी करणं. अरे साल्यानो, आमच्या मतावर तुम्ही आमचं आरक्षण घालवलं. आता आम्ही शिव्या नव, आमच्या जर शिव्या चालू झाल्या तर तुमच्या ज्या 28.5 किलो त्या बांडगुळाला सांगा. आमच्या जर शिव्या चालू झाल्या ना, अंगावर कपडे राहणार नाहीत तुमच्या. हा विद्रोह आहे, आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळायचा मुख्यमंत्र्यांनी. आता आमचा काय राग आहे आणि आमचं काय आता तांडव आहे हे आता तुम्हाला दिसेल.